नमस्कार शेतकरी मित्रांनो. मका पिकामध्ये खालील पानं जे आहेत, ते पाणी बुडातले जे पानं आहेत तर ते करपल्यासारखे किंवा भाजल्यासारखे होत आहेत. तर यामागचं प्रमुख कारण काय, तर हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तर हा जो रोग आहे, तर हा कॉर्न लीफ ब्लाइट म्हणजे मकावरील करपा रोग. हा प्रामुख्यानं ज्यावेळेस मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते किंवा खरीप आणि रब्बी हंगामामध्ये क्रॉप रोटेशन होत नाही, त्यावेळेस याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचबरोबर जे दुसरं कारण आहे, तर ते वातावरणातील बदल आणि वाढलेली थंडी किंवा वातावरणातलं टेम्परेचर जे आहे, तर रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानातील जो फरक असतो त्यामुळे होतं. त्याचबरोबर जो मुख्य मुद्दा आहे, तर पाणी व्यवस्थापनातील चुका. पाणी जर मोठ्या प्रमाणात दिलं गेलं, तर मुळे सुद्धा हे होऊ शकतं. बऱ्याच वेळा काय होतं, याचा प्रादुर्भाव आपल्याला जो खालचा भाग आहे, म्हणजे ओढ्याकाठचा किंवा नाल्याकाठचा किंवा नदीकाठचा जो खालचा भाग आहे, त्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव दिसतो. उंच ठिकाणी जे आहे, त्या ठिकाणी आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसत नाही. तर मागच्या आठवड्यामध्ये जे धुकं होतं त्यांनी सुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. बऱ्याच शेतकऱ्यांचे मागच्या आठवड्यापासून कॉल येत आहेत, की सर आमच्या मका पिकामध्ये असं होतंय. तर त्यासाठी काही जास्त म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही. तर आपण एखादी फवारणी जरी बुरशीनाशकाची केली, तर त्याचं कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि त्याचं काय होतं, तो एक टप्पा होता. त्याच टप्प्यात त्याचा प्रादुर्भाव झाला. त्याच्यानंतर त्याचा प्रादुर्भाव तेवढा होत नाहीये. आपल्याला एकच फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये बुरशीनाशक जे आहे, तर ते झोल किंवा स्ट्रोबिल ग्रुपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे. त्यामध्ये प्रामुख्यानं ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस ट्युबॅकोनोझोल, ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझोल किंवा ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस प्रोपिकॅनोझोल. त्याचबरोबर ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझोल किंवा क्लोरोथेनॉनिल प्लस डायफेनोझोल या 4-5 बुरशीनाशकापैकी कोणतंही बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकता. जो डोस आहे 20 ते 25 मिली किंवा 15 ते 20 मिली त्यांचा डोस आहे प्रामुख्यानं. त्या प्रमाणात आपण त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर एखादा 05234 झिंक ऑक्साईड किंवा मग ऑर्थोसिलिसिक ॲसिड जे स्ट्रेस हार्मोन आहे. अशा थंडीच्या वातावरण बदलाच्या कालावधीमध्ये काय होतं, की स्ट्रेस हार्मोन जो असतो, अॅमिनो ॲसिड असेल किंवा ऑर्थोसिलिक ॲसिड असेल, ज्या मका पिकाला ताकद देण्याचं काम करतात आणि त्या रोगावरती कंट्रोल ते आणू शकतात. अशा परिस्थितीत आपण अशी एखादी फवारणी केली, तर आपल्याला चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतं. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मका पिकाबद्दल जर अडचण असेल, तर आपण कमेंट करू शकता. नक्कीच आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.